नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुम्हाला स्वस्त किमतीमध्ये 4 व्हीलर कार खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे। आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत चक्क 20 लाखांची कार अवघ्या 1 लाखामध्ये। तर मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एवढी महागडी कार एवढ्या स्वस्त किमतीमध्ये कशी मिळू शकते? तर मित्रांनो, घाबरून जाण्यासारखी ही बातमी नाही। आज आपण बँकेनं ओढून आणलेल्या गाड्यांबाबत माहिती घेणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं की आपल्या दारासमोर एक 4 व्हीलर असावी, परंतु या देशांमध्ये वाहनाच्या वाढत्या किमती सध्या गगनाला भिडलेल्या आहेत आणि बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे लोक काही मजेसाठी देखील वाहनांची खरेदी करत असतात। त्यामुळे बाजारामध्ये होत असलेली खरेदी यामुळे संपूर्ण देशांमध्ये वाहनांच्या किमती वाढताना दिसत आहेत। तर मग यामध्ये देशातील असंख्य लोक वाहनं खरेदी करण्यासाठी बँकेकडनं कर्ज घेतात, मात्र पुढे जाऊन येणाऱ्या अडचणी आणि संकटांमुळे या लोकांना वाहनावरती घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नाही। त्यामुळे बँका पर्यायाने या वाहनांची विक्री करून आपलं नुकसान भरून काढण्याचं काम करतात। त्यामुळे 10 लाखांचं वाहन अवघ्या 1 लाखाच्या किमतीमध्ये तुम्हाला मिळते। या वाहनांची कंडिशन देखील चांगली असते, मात्र या वाहनांचा हप्ता केवळ वेळेवरती न भरल्यामुळे वाहनांना जप्त करावं लागतं आणि आपलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि कर्जाचा तुटवडा भरून काढण्यासाठी या वाहनांची लिलावामार्फत विक्री केली जाते। ज्यावेळी वाहन खरेदी करण्यासाठी बँकेकडनं कर्ज घेतलं जातं त्यावेळी अव्वाच्या सव्वा व्याजदरानं ग्राहक वाहनावरती कर्ज घेतो, मात्र पुढे जाऊन त्याची आर्थिक परिस्थिती बिकट होऊन जाते आणि यामुळे बँकांचे हप्ते थकल्यानं बँका गाड्या ओढून नेतात आणि याच वाहनांची ते विक्री करतात। तर आता ग्राहकाकडनं बँकेनं ओढून आणलेल्या गाड्या स्वस्त किमतीमध्ये मिळत आहेत। त्याचं कारण म्हणजे ग्राहकाने भरलेले पैसे तसेच व्याजापोटी आलेले पैसे हे सर्व पैसे वजा करता बँका त्या वाहनांची किंमत ठरवत असतात आणि यामध्ये असंख्य हप्ते ग्राहकाने भरलेले असतात। मात्र अवघ्या काही हप्त्यांसाठी या वाहनाची विक्री होत असते, त्यामुळे लाखोंचं वाहन अगदी काही हजारांमध्ये देखील आपल्याला मिळू शकतं। तर मग आता बँकेनं ओढून आणलेल्या गाड्यांची कागदपत्र बँकेच्या ताब्यात असतात, त्यामुळे यदाकदाचित पुढे जाऊन काही समस्या उद्भवल्यास या वाहनाची विक्री करण्यासाठीचे हे डॉक्युमेंट तुम्हाला वापरता येऊ शकतं। तसेच जोपर्यंत ग्राहक संबंधित वाहनांची रक्कम परतफेड करत नाही तोपर्यंत सदर वाहन हे बँकेच्या नावावरती असतं, त्यामुळे बँकेला हे वाहन विक्रीसाठी मार्ग मोकळा असतो। तसेच सर्व कागदपत्र लिलावामध्ये वाहन खरेदी करतेवेळी तुम्हाला पाहायला मिळतात। तसेच वाहन खरेदीबाबत कुठल्याही प्रकारची धोकाधडी होण्याचा संभव नसतो, हे लक्षात घ्या। तर मग अशाच पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की काही गाड्या आहेत ज्याच्या किमती, कुठल्या कंपनीची ती गाडी आहे ती आणि यासाठी तुम्हाला कोणाशी संपर्क साधता येईल ही सगळी माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर यातली जर कुठली गाडी तुम्हाला जर समजा आवडली असेल आणि तुम्हाला जर ती घ्यायची असेल तर तुम्ही पाहू शकता की कोणत्या बँकेचं त्याच्यावरती कर्ज आहे आणि किती रकमेमध्ये ही गाडी तुम्हाला मिळू शकते आणि यासाठी तुम्ही त्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता। व्यक्ती म्हणजेच त्या बँकेमध्ये काम करणारा ऑथोराइज पर्सन आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।